स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत असणार, आनंदी असणार अशी अपेक्षा करते. तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की आपले मुलामुलींचे लग्न जमत नाही. मुलामुलींचे लग्न जमण्यासाठी खूप अडथळे येत असतात. सगळ्या सेवा करून झाल्यात तरीही अडथळे येत आहेत आणि त्यामुळे आपण शेवटचा पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगेल, जो शेवटची सेवा बोलली जाते ती सेवा मी तुम्हाला सांगेल की ही केंद्रातून दिली जाते ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही सेवा केल्यानंतर अर्थातच आपल्याला जे अडचणी येत असतात मुलामुलींच्या लग्नांमध्ये ती अडचण मात्र दूर व्हायला मदत होत असते. तर अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. आता नारायण नागबली केली गेली ताई, सगळ्या काही संकल्पयुक्त सेवा ज्या असतात महाराजांच्या त्या सेवा केल्या गेल्या. 108 पारायण केले, 41 पारायण झाले, तारक मंत्राची सेवा झाली, भरपूर काही सेवा झाल्या ताई. तरीही अनुभव येत नाही, तरीही प्रचिती येत नाही किंवा विवाह जुळण्यासाठी काहीच पर्याय उरत नाहीये. खूप आता म्हणजे वैतागलो आहे की काहीतरी अडचण येत आहे, गुण जुळत नाहीये, कुंडली जुळत नाहीये, स्थळ येऊनही अशा अडचणी जर तुमच्या मुलांच्या आयुष्यात येत असतील तर त्याच्यासाठी खूप सुंदर अशी सेवा आहे. ती सेवा कशी करायची, काय करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल ही संकल्पयुक्त सेवा आहे. सेवा कशी करायची की जो माणूस म्हणजे ज्यांचं लग्न आहे म्हणजे लग्नासाठी ज्यांना अडथळे येत आहेत त्यांनीच ही सेवा करायची. मुलगा असो किंवा मुलगी असो. आई बोलेल की मी करू का ताई, तर नाही चालणार. संकल्पयुक्त सेवा आहे. पहिल्या दिवशी आपण केव्हाही सुरुवात करू शकता. चैत्र नवरात्र आपली सुरुवात होत आहे म्हणून आपण आत्ता जरी सुरुवात केली तरी चालेल किंवा आता सुत्तक असेल, इर्धी इटाळ काहीतरी तुमच्या घरात असेल तर चैत्र च्या लास्टपर्यंत पौर्णिमेपर्यंत कधीही सुरुवात करू शकता किंवा नंतर देखील आपण कधीही ही सेवा करू शकतो. तर मला असं वाटलं की चैत्र नवरात्र आहे म्हणून आपण आत्ताच ही सेवा सांगितली तर अतिउत्तम होईल, कारण कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे आणि ती सेवा कशी करायची ते मी तुम्हाला अर्थात सांगायला सुरुवात करते. पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला आपल्या देवघराजवळ बसायचं आहे. आपल्या देवघरामध्ये फोटो किंवा टाक किंवा मूर्ती असतेच कुलदेवीची, ठीक आहे. आपण तिथे प्रार्थना करायची आहे, संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा ही म्हणजे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे व्हिडिओ, तो तुम्ही बघू शकतात. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर संकल्प करायचा पहिल्या दिवशी. तुमची सेवा काय करणार आहात ते तुम्हाला बोलायचं आहे, कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि संकल्प करून आपल्याला ह्या सेवा करायची आणि माझ्याकडून करून घ्या कुलदेवीला आपण विनंती करायची आहे, ठीक आहे. संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्र जे आहे ते बोलायचं आहे. तुम्ही काय सेवा करणार आहात ते देखील बोलायचं आहे. तर आता सेवा कोणत्या प्रकारे करायची आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर सेवा करत असताना आपल्याला आता 9 दिवस जर तुम्ही चैत्र नवरात्रमध्ये करणार असाल तर दिवा प्रज्वलित राहील आपला, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही सेवेला बसणार असणार, आता दिवा आपला प्रज्वलित होत असतो तो वेगळी गोष्ट, पण जेव्हा पण तुम्ही ही सेवा करणार असणार तेव्हा तुपाचा दिवाच तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप दाखवायचा आहे कुलदेवीचा. म्हणजे आपल्या देवघराच्या समोर बसून वेगळा पाट वगैरे मांडायची गरज नाही आहे. तुम्हाला मांडायचं असेल तर मांडू शकतात, पण नाही मांडला तरीही चालेल. आणि पाटावरती आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो ठेवायचा जर मांडणार असणार तर. नाही मांडला तरी देवघरासमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकतात. आता नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे आपला, हा ग्रंथ आहे नित्यसेवेचा, बरोबर. या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आता हा ग्रंथ तर सगळ्यांकडेच असेल, स्वामी सेवेकरी जेवढे पण आहेत त्यांच्याकडे. या ग्रंथामध्ये तुम्हाला 36 पान नंबरवरती विवाहासाठी मंत्र दिलेला आहे, बरोबर. हा मंत्र दिलेला आहे विवाहासाठी. जो मंत्र आहे 99 मंत्र जो आहे त्याच्या खाली विवाहासाठी मंत्र असं सांगितलेलं आहे. हा जो मंत्र आहे ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुम कुरुम स्वाहा, हा छोटासा मंत्र आहे. याचं आपल्याला संपुट लावून पारायण करायचं आहे. आता संपुट लावून पारायण करायचं कसं ताई, कोणतं पारायण करायचं, तर आपल्याला करायचं आहे दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशती हा ग्रंथाचा आपल्याला विवाह मंत्र जो आहे तो लावून आपल्याला पारायण करायचं आहे. जे आपल्या विवाहामध्ये लग्नामध्ये ज्या अडचणी येत असतात जमण्यासाठी, तर त्या अडचणी दूर होण्यासाठी ही सेवा करायची आहे. सेवा कशी करायची मी ते तुम्हाला सांगते. दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे याच्यामधलं जे सुरुवातीला दिलेलं आहे आपलं जे काही दिलेलं असतं बघा, दुर्गा सप्तशती प्रार्थना बोलायची आहे. लिहून घ्या तुम्ही किंवा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर टिक करून घ्या. इथे तुम्ही अनुक्रमणिका जिथे दिलेली असते तिथे टिक मारू शकतात. तर तुम्हाला सांगते कशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे.
दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे ते बोलायचं आहे। त्यानंतर आपल्याला दुर्गा स्तोत्र नामस्तोत्र बोलायचं आहे। नंतर अथ देव्या कवचम बोलायचं आहे, अथ अर्गला स्तोत्रम बोलायचं आहे, नंतर किलक स्तोत्र बोलायचं आहे, रात्री सुक्त बोलायचं आहे, तंत्रोक्त देवी सुक्त पण बोलायचं आहे आपल्याला। म्हणजे त्याच्यामध्ये जे अध्याय येत असतात अध्याय बोलायचे आणि अध्याय म्हणायचे आहेत। त्या अध्याय आपल्याला संपुट कसं लावायचं ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला नंतर। त्याच्यानंतर आपले 13 अध्याय झाल्यानंतर संपुट लावून आपण बोलल्यानंतर म्हणजे पूर्ण पारायण झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त बोलायचं आहे, प्राधानिक रहस्य बोलायचं आहे, वैकृतिक रहस्य बोलायचं आहे, मूर्ती रहस्य बोलायचं आहे आणि देव्यापराध क्षमा प्रार्थना बोलायची। ठीक आहे, आता हे या प्रकारे आपल्याला सगळं काही दररोज बोलायचं आहे, म्हणायचं आहे। म्हणजे टोटल हा ग्रंथ आहे हा पूर्णच येईल त्याच्यात। पण अध्याय आपण आता वाचन करणार आहोत तेव्हा कसं वाचन करावं। आता मुलगी जरी असेल तिचं लग्न जमत नाहीये तर मुलीने हातात हिरवी बांगडी असणं गरजेचं आहे, हातात हिरवी बांगडी असणं गरजेचं आहे, कपाळी कुंकू लावायचाच आहे, साडी परिधान नाही केली तरी चालेल, ड्रेस घातला तरी चालेल, पण डोक्यावर पदर राहू द्यायचा, देवीला प्रार्थना करायची। आणि मुलं जे असतील मुलांचं लग्नासाठी अडथळे येत असतील त्यांनी साधं आपलं कपडे घातले तरीही चालतात, म्हणजे सोहळं वगैरे असलं तर अतिउत्तम, नसलं तर फक्त एवढं सांगेन बेल्ट वगैरे जे असतं ते आपल्या अंगावर राहू देऊ नका, पर्स असेल ते बाजूला ठेवायचं। या प्रकारे आपण बसू शकतो। एकच वेळ ठेवायची, संकल्पयुक्त सेवा आहे आणि खूप प्रभावी आहे, याचा इफेक्ट आपल्याला खूप म्हणजे लग्नासाठी आपण करत आहोत सगळे तुम्ही करणार आहात तर त्याच्यासाठी सांगेल आपल्याला वेळ तुम्हाला साध्य होईल तीच वेळ तुम्ही ठेवू शकतात, केव्हाही करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा कशी करायची थोडक्यात मी तुम्हाला सांगेल, त्याच्यानंतर सांगेल की नियम अटी कसे पाळायचे। व्हिडिओ थोडा मोठा झाला चालेल पण व्यवस्थित माहिती ऐकून घ्या, समजून घ्या आणि मगच करा असं सांगेल। तर आपल्याला बघा हा ग्रंथ आहे, पहिला अध्याय आहे बरोबर। तर तुमच्याकडे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ असेल तर तुम्ही बघा व्यवस्थित आणि कसं वाचन करते मी थोडं 2 ओळी तुम्हाला वाचून दाखवते आणि मग तुम्ही तसं वाचायचं आहे। श्री दुर्गाय नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकौटुंब नाशतो, सुरत समाधी वैशाती मेधा ऋषी सांगतो। हे बोलल्यानंतर आपल्याला हा जो विवाह मंत्र आहे तो बोलायचा आहे, ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम। ठीक आहे, हा मंत्र नंतर बोलायचा आहे। परत विनियोग हे बोलल्यानंतर जे आपण पहिलं कडवं बोलणार आहे, ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदः नंदाशक्ती रक्त दंतिका बीज अग्निस्तत्वम रुद्वेव स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग। त्याच्यानंतर परत ओम दुम दुर्गे मम विवाह हा मंत्र जो आहे हा बोलायचा आहे, 1 वेळा बोलायचा आहे। त्याच्यानंतर ध्यान बोलल्यानंतर जे दिलेले खडक चक्र गदा आणि चाप परिगा शुला भूषुंडी शिरा शंखाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकौटुंबास्तवी विधी निद्रा जगन्नायका। ओम नमः चंडिकाय। ओम मार्कंडे उवाच। आता उवाच बरोबर 1 अंक आलेला आहे बरोबर। त्याच्यानंतर परत आपल्याला विवाह मंत्र जो आहे तो बोलायचा, ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुम कुरुम स्वाहा। ठीक आहे, तर असं आपल्याला 1 ओळीला 1 वेळा विवाह मंत्र बोलायचा आहे। सूर्यतनय सावनी म्हणू बोलती 8वा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे 1 सांगतो। त्याच्यानंतर परत विवाह मंत्र जो आहे तो बोलायचा। या प्रकारे आपल्याला 13 अध्याय जे आहे ते 13 अध्याय पूर्ण संपुट लावणं म्हणजे काय तर 1 ओळीनंतर आपल्याला ह्या विवाहासाठी जो मंत्र दिलेला आहे ह्या विवाह मंत्राचं संपुट लावायचं आहे, लक्षात घ्या। तर या प्रकारे आपल्याला 13 अध्याय वाचन करायचे आहे। 13 अध्याय वाचन केल्यानंतर तुम्हाला जसं बोलली रात्री म्हणजे क्षमा प्रार्थना वगैरे जे आधी सांगितले ते मंत्र स्तोत्र सगळे काही वाचन करून घ्यायचे। ठीक आहे, हे झालं।
आता नियम अटी किंवा काही त्याला बंधनं असतात का ताई? तुम्हाला साधी आणि सोपी सेवा सांगते, फक्त ही सेवा परफेक्ट पाहिजे. आपला भाव खूप महत्त्वाचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा, तिथे बसल्यानंतर आपण उठायचं नाही. एकच आसन, एकच टाईम, एकच जागा आपली ठेवायची आहे. इथे वाचुकता येईन तिथे वाचुकता येईल हे करायचं नाही. कोणासोबत बोलायचं नाही. पूर्ण आपला ग्रंथ संपतो, पारायण संपतो तोपर्यंत उठायचं नाही जागेवरून. ठीक आहे, हा खूप मोठा नियम आहे. आपण त्याच्यातच देवीची जी सेवा आहे ती व्यवस्थित करायची आहे. आरती केली अतिउत्तम, करू शकतात, नाही केली तरी चालेल, पण करायची असेल तर तुम्ही आरती देखील करू शकता. तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं असेल नैवेद्य अर्पण करू शकतात. आता ह्या जे पारायण आहेत हे किती करायचे ताई? तर तुम्हाला संकल्पयुक्त हे 14 पारायण असे करायचे. ठीक आहे, 14 पारायण तुम्ही मनापासून श्रद्धेने पूर्ण भाव ठेवून देवीजवळ तुम्ही मागा आणि हे पारायण करा. नक्कीच तुमचे जे अडथळे येत असतात ते दूर होण्यास खूप खूप पटीने मदत होईल एवढं सांगेल. परान्न वर्ज्य असतं, परान्ने घेऊ नका. मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो, त्यामुळे सांगेल मांसाहार खाऊ नका मुलामुलींनी जोपर्यंत ही सेवा तुम्ही करणार आहात तोपर्यंत. आणि अजून सांगेल खाली वगैरे झोपायचं का ताई मॅटवर चटईवर? तसा काही नियम वगैरे नाही, त्यामुळे तुम्ही हा नियम नाही पाळला तरीही चालेल. देवीचं जिथे मंदिर आहे तिथे झोपायचं का ताई? तसंही काही नियम नाही आहे. कांदा लसूण वगैरे असं काही नियम आहे का? तोही काही नियम नाही. फक्त एवढाच नियम आहे की तुम्ही विवाह मंत्र व्यवस्थित लावायचं आहे. मन एक ठिकाणी चित्त लावून तुम्हाला पारायण करायचं आहे, एवढंच आहे. बाकी त्याचं उद्यापन वगैरे काही एक नाही आहे की उद्यापन असतं का काही असतं का? काहीच नाही. फक्त संकल्प करायचा आहे. पहिल्या दिवशी संकल्प सोडवणं आणि करणं एकच असतं. पहिल्या दिवशी आपल्याला बोलायचं की मी 14 पारायण असं ह्या मंत्राचा संपुट लावून करत आहे. देवी आई तुमची मी सेवा करत आहे. माझे जे अडथळे येत आहेत लग्न जमण्यासाठी ते दूर होऊ देत. तुमची मदत करा, मला कृपा आशीर्वाद द्या तुमचा, असं आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला नाव गोत्र तुमचं काय ते सगळं गाव सगळं आपल्याला बोलायचं आहे संकल्पामध्ये व्यवस्थित. आणि या प्रकारे आपल्याला सेवा करायची. वेळ तुम्ही कोणतीही साध्य करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. तर सकाळी केलेलं अतिउत्तम, जेवणाच्या आधी कधी पण पाठ केलेला अतिउत्तम ठरत असतो देवीचा. पण तुम्हाला वेळ नसेल, जॉब करत असणार, काहीतरी अडथळे असतील, काही हरकत नाही. संध्याकाळी जॉबवरून या, नंतर तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर पाठ करायला बसलात अगदी तरीही चालेल. पण एवढंच सांगेल तुम्हाला निवांतपणे व्यवस्थित करा. सुतक आलं, विटाळ इथे काहीतरी प्रॉब्लेम आला अचानकच, जेवढे तुमचे संकल्प करून पारायण समजा 4 पारायण झाले आणि सुतक आलं 5व्या दिवशी, तर काय करायचं ताई? असंच्या असं ठेवा. 4 दिवस मोजलेले असतात. संकल्प आहे, आपण देवी आईला शब्द दिलेला आहे. 4 आपले पारायण झाले, सुतक फिटलं, आपलं काही झालं म्हणजे व्यवस्थित 4 दिवस किंवा पाळीचे कोणाचे घरातले निघाले, त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल ते 4 दिवस स्किप करा सेवा. पुढे आपण 5व्या पारायण पासून सुरुवात करायची. मग 5, 6, 7 अशी मोजायची आहे. ते 4 दिवस देखील याच्यात प्लस करायचे आहेत. असं काही एक नाही अखंड, कारण बऱ्याच लोकांना सुतक पडत असतं, मग अखंड सेवा ही घडणारच नाही 14 दिवस. म्हणून या प्रकारे सेवा आपण अगदी करू शकतो. तर खूप सुंदर सेवा आहे. नक्कीच या सेवेची तुम्हाला मदत होईल. ज्या मुलामुलींचे लग्नांमध्ये अडथळे येत असतात, कुंडल्या जुळत नाही, गुण जुळत नाही, खूप प्रॉब्लेम येत आहेत, तर अशा मुलामुलींसाठी ही सेवा खूप सुंदर केंद्रातून देण्यात येते. म्हणून तुमच्यापर्यंत आज पोहोचवत आहे. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल आणि ज्यांना कोणालाही गरज असेल म्हणजे या गोष्टीची लग्नासाठी, त्यांच्यापर्यंत नक्कीच एक छोटीशी मदत म्हणून किंवा सेवा म्हणून तरी पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. चला मग श्री स्वामी समर्थ.